नमस्कार. आजचा आपला विषय आहे वास्तुशास्त्र आणि त्याचे आपल्या आयुष्यावर होणारे परिणाम. तर वास्तुशास्त्र हे मूलतः शास्त्रच आहे, त्याच्या मागे सायन्स आहे आणि हे सायन्स आपल्या ऋषीमुनींनी शोधून काढलेलं आहे. आपले ऋषीमुनी हे सायंटिस्ट होते, अभ्यासक होते, विश्लेषक होते आणि त्यांनी सगळ्या ऊर्जांचा अभ्यास केला होता. ऊर्जेची विविध रूपं आपल्या वास्तूमध्ये कशा पद्धतीनं प्रकट होतात आणि त्या ऊर्जेच्या प्रकटीकरणांचा आपल्या शरीरावर म्हणजेच त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या ऊर्जेवर कसा प्रभाव पडतो याचा अतिशय सखोल अभ्यास आपल्या ऋषीमुनींनी केला होता. आणि त्यांच्या या प्रयत्नातूनच वास्तुशास्त्र जन्माला आलं. वास्तुशास्त्रामध्ये बरेच काही मूलभूत नियम आहेत, काही फॉर्म्युलाज आहेत, काही सूत्र आहेत की ज्याच्यामुळे आपल्या वास्तूमधील ऊर्जा संतुलित होते. ज्यावेळी आपल्या वास्तूमधील ऊर्जा संतुलित होते, ती संतुलित ऊर्जा आपल्या शरीरावर म्हणजेच वास्तूमध्ये राहणाऱ्या सगळ्या व्यक्तींच्या ऊर्जावर प्रभाव टाकते आणि त्या व्यक्तींची वैयक्तिक ऊर्जा जी आहे, ऊर्जा वलय किंवा ऑरा, तोही संतुलित व्हायला मदत होते. आणि जशी वास्तूची ऊर्जा संतुलित होते, हळूहळू वास्तूमधील राहणाऱ्या व्यक्तींची ऊर्जा संतुलित होते. आणि जेव्हा वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची ऊर्जा संतुलित व्हायला लागते, आपोआप त्या प्रत्येकाच्या जीवनात सुद्धा संतुलन यायला सुरुवात होते. जे वास्तुशास्त्र अतिशय सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर वास्तुशास्त्र म्हणजे आपल्या वास्तूमधील ऊर्जांमध्ये संतुलन निर्माण करण्याचं शास्त्र की ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यात अतिशय चांगले बदल घडवून आणू शकतो. ज्यावेळी संतुलन बिघडतं त्यावेळी बाय डिफॉल्ट आपल्या आयुष्यात समस्या निर्माण व्हायला सुरुवात होते आणि त्या छोट्या छोट्या समस्या त्याच्यात आपण जर गुरफटलो तर काही काळानंतर त्या समस्या मोठ्या होतात. आणि ह्याच्यावर आपण जर रिव्हर्स वर्किंग केलं की कुठे समस्या निर्माण झाली आहे, मग त्याच्याशी संबंधित असलेलं वास्तुशास्त्र जे आहे किंवा कुठे समस्या निर्माण झालेली आहे आयुष्यात, मग त्याच्याशी संबंधित असलेली दिशा किंवा वास्तूमध्ये त्या दिशेत असलेले वास्तुदोष त्याचा अभ्यास करून त्या दोषांवर जर उपाययोजना केली आणि ते दोष आपण जर काढून टाकले आणि तेथील ऊर्जा संतुलित केली तर बरोबर ते संतुलन घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या ऊर्जा वलयामध्ये येतं आणि हळूहळू ती समस्या दूर व्हायला मदत होते. आणि ह्याच तत्वावर वास्तुशास्त्र काम करतं. आणि ह्याचा व्यवस्थित अभ्यास जर केला आणि योग्य पद्धतीनं त्याच्या उपाययोजना केल्या तर आपल्याला कुठल्याही वास्तूमधील वास्तुदोष दूर करून त्या वास्तूमधील ऊर्जेचं संतुलन करून त्या ऊर्जेद्वारे त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांचं येणारं पुढील आयुष्य सुखमयी आणि आनंदमयी आपण नक्कीच बनवू शकतो. धन्यवाद.